हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज मी आता चाललेलो आहे. आजचा ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की आजचा एक स्पेशल डे आहे. तो पण माझ्या आयुष्यातला पण आहे आणि एक म्हणजे माझ्या वाईफच्या आयुष्यातला पण आहे. आणि त्याचं कारण म्हणजे असं आहे की ते तर तुम्हाला थंबनेलवर समजूनच जाईल, पण तरीही मी तुम्हाला सांगतो आता की आज आहे माझ्या बायकोचा वाढदिवस. आणि आज आम्ही चाललो होतो आम्ही याला रिसॉर्टला फिरण्यासाठी, पण ऐन मोमेंटवरती आमचा तो प्लॅन कॅन्सल झाला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत मुंबई फिरायला, म्हणजे मुंबई दर्शन. तर बघूया आपण मुंबईला जाऊन कुठे कुठे फिरतो आम्ही आणि काय काय करतो आणि ब्लॉग कसा होतो, कशी मजा येते, तर ती तुम्ही नक्की कंटिन्यू करा. आणि माझ्याबरोबर आहे माझा भाऊ तेजस आणि माझी बायको. तर मी तुम्हाला त्यांचे पहिले दाखवतो, नंतर मग ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत राहा. चला, हे बघा, ही काळजात वाजली ही रिंग तिच्या फिरमाची, मनाला काही सुचना. तर हा बघा माझा एकदम साधा सिंपल. तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है. चला मग आता आम्ही निघतोय आणि लवकरात लवकर रिक्षामध्ये बसून नंतर मग ट्रेन वगैरे पकडून चला पुढे जाऊ. चला, बाय बाय, टाटा. तर गाईज आता आम्ही निघालो आहोत तिघजण मुंबई दर्शनसाठी. तर बघूया आपल्याला मुंबईचे धक्के बुक्के, ट्रेनची कशी गर्दी वगैरे कसं काय भेटतं. आणि आता वाजले आहेत दुपारचे 11:30 आणि बरं ठीक आहे, चला सकाळचे 11:30. तर आता आम्ही चाललेलो आहोत. सगळ्यात आधी तर आम्ही चाललो आहेत मुंबईला चाललो आहे मुंबई दर्शनसाठी. तर गाईज आता आम्ही आलो आहोत ATM मध्ये. एसी बंद आहे आणि ही बघा माझ्या अकाउंटमधनं काढायचे पैसे, तरी ही मध्येच चालली आहे. गजब बेइज्जती है. काय पाहिजे तुला? कार्ड. एसी चालू आहे ना? कुठं चालू आहे? बघ, येते ना हवा. मला नाही येते, मला गरम होते. पकड कार्ड. तेव्हा कार्ड घेतलेलं आहे. माझ्या अकाउंटमधनं पैसे काढते ही बाई. तिला कुठेही भेटले तरी हिला डायरेक्टली पकडावं. चला, तर आता आम्ही बसलेलो आहोत रिक्षामध्ये आणि बघा आमचा गाव. हे मॅडम, आम्ही उतरलो आहोत रिक्षातनं. आता चाललं स्टेशनला तिकीट काढायचं आहे. तर तिकीट वगैरे काढून झाल्यानंतर मग आम्ही पुढे प्रवास करतो. चला, तर मग जर का चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सगळ्यात आधी जाऊन लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला, बाय बाय. तर आता आम्ही आलेलो आहोत तिकीट काढायला. तिकीट वगैरे काढून घेतो. चला का 3 ग्रँड रोड रिटर्न. तर काय आत्ताच आमचे तिकीट्स वगैरे काढून झालेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत. हे बघा, हे 2 डॉन. एक म्हणजे तिचा बर्थडे, ती तर बघा पुढे आणि दुसरा आमचा डॉन. बघा डॉन, एकदा एक स्माईल. किलर. मानसी, स्माईल दे. अरे बापरे, स्माईल दे. अरे बापरे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत डोंबिवली स्टेशनला आणि आता ट्रेन लागलेली नाही आहे खरं तर. बघूया आता
ट्रेन आपल्याला कोणती भेटते. 11:47 अंबरनाथला जाणारी जलद लोकल सोयात्रेला प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. ही लोकल कल्याण स्टेशन परत थांबेल. पुढे सर्व स्थानकांवर थांबेल. चला ब्लॉग कंटिन्यू करा. 43 मिनिटे कितीला आहे ट्रेन? ट्रेन कितीला आहे? हा? तर आता ट्रेन आहे 11:38ची. चला बघूया ब्लॉग कसा होता तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा. आणि जर का चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला बाय बाय. जागा भेटली आहे इकडं. तेजस आहे बघा. मलाच आणि तेजसलाच बसायला जागा नाही, पण माणसाला बसायला जागा भेटते. आणि गाडी बघा ट्रेनमध्ये. जेब में था चिल्लर, साथ वाले किल्लर, काम करे कांड वाले लाइफ में. तर गाईच आता आम्ही उतरलो आहोत दादरला. आता दादरवरून चर्चगेट गाडी पकडायची आहे आणि तिकडनं मग नंतर आम्ही जाणार आहोत ग्रँड रोडला. ग्रँड रोडवरून पुढे. चला मग ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा. बाय बाय. ही बघा ही पोरगी ती घामाने ओली झालेली आहे. फक्त डोंबिवलीवरून ते आत्ताशी दादरपर्यंत येऊन थांबलेली आहे आणि आत्ताच ही घामाने ओली झालेली आहे. बोल ना. आणि हा बघा आमचा डॉन घामाने ओला झालाय. तर गाईज आता आम्ही उतरलेलो आहोत ग्रँड रोडला. आणि थोडीशी ताण वगैरे लागली होती त्यामुळे पाण्याची बॉटल वगैरे घेतली. आणि तेजसला लागली होती भूक, त्यामुळे आता बघा तो काय खातो. दाखव भाकरवाडीची खातो नको. हे बघा हे पण. चला तर मग आता पुढे चला. कहाँ से आते हैं ये लोग? चला. पाणी भरून भेटलं. बॉटल कुठे पण बॉटल कुठे. तर चला तर मग काही आता आम्ही चाललो आहोत बाहेर स्टेशनच्या. आणि ठिकाणी नंतर टॅक्सी करून म्हातारीचं बोट बघण्यासाठी चाललेलो आहोत. चला बाय बाय. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला परत ब्लॉग काय बोलतं पार्टी मागितली तर पाण्याची बॉटल दिली. हा ना. जेवायला मागितलं तर तुला काय द्यायची बाई. वांग्याची भाजी, वांग्याची भाजी. पिठलं भात. गुलाबाचं फुलं बघ. कधी दिलाय का मला लाईफ? हा नाही दिलं. कधी दिलं? मग बुके दिलेलं आहे. अरे नाही दिलंय मी पण. आम्हाला माहिती ना नाही दिलेलं आहे. मग चला तर मग आता हळूहळू. चला तर मग आता ब्लॉग नंतर कंटिन्यू करतो. तर काय आता आम्ही आम्ही काय चाललो आहोत हँगिंग गार्डन. चला ते द्या तर गाईज आता फायनली आम्ही नेहरू पार्क म्हणजे हँगिंग गार्डनला पोचलेलो आहोत. आता ऑलमोस्ट इकडे तर जास्त कोणी नाहीच आहे. फक्त आता दुपारची वेळ आहे त्यामुळे कोणी नाही आहे. संध्याकाळच्या वेळेला इकडे गर्दी असते. तर बघूया आता आपण कसा होतोय ब्लॉग. काय काय मजा येते किंवा काय मजा येते का नाही ते पण नाही माहिती. बघूया. यांना दोघांना तर कुठे कुठे सोडलंय काय माहिती. म्हणजे दोघंही ब्लॉगमध्ये बोलत नाही काय नाही. झोप यायला लागले बाबा. नाईट करून आलेलो आहे. हा कसली नाईट केलेली आहे. कसली नाईट केलेली आहे. सेकंद डोळा लागला नाही. तुझं काय बोलतोय बोलत नाही. आणि इथं काय इथं काय म्हातारीचं बूट तिकडं आहे ना त्या साईडला. यांना बुटाचा वास यायचा. हा बुटाचा वास यायचा तुला. हा? बुटाचा जाम वास येतो. कुठल्या बुटांचं दाखव 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 दाखव. ए देऊ का? पाहिजे का बोल का.
हा उलटा बिलटा काय नाही ते उगाच म्हणते काही बोलते ही. हड उलटे झालं काय आम्ही असं वंजोळ करून परत चमचे देऊ तुमच्याकडे. हे ते बघ ते बघा म्हातारीचं बूट ते बघ हे बघ इकडे खिडकी बिडकी दिसते बघ वरती हे बघ तो मान मुलगा बघ हा बघ मग तुम्हाला काय वाटलं? हे बघ इकडून पण दिसतोय बघ कॅमेऱ्यात बघायचं असेल याच्यामुळे यांच्यासोबत मी कुठे येत नाही. कुठे नेऊशीच वाटत नाही काय हा कुठे नेऊशीच वाटत नाही येऊशी वाटत नाही मला. फालतू चला. काय करता मी? आता हे उठे का विचारते डोळ्यासमोर असं तरी विचारते. काय 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 डोळ्यासमोर तिचं बूट दिसतं कुठे गेलं तेव्हा कसं? कुठे हा तुला दिसत होतं का आता तिला बोलतोय हा वांग हा. मुलगीला वावर शेण आहे. तिकडे गेली होय मानसी तू उभी राहा अशी पाणी पिताना म्हणे बर्थडे म्हणे माझा बर्थडे. बर्थडे असा बर्थडे आईला वहिनीची मजा घ्यायला लागला का रे तू का ताईची मजा घ्यायला लागला चला चला तर काही आता आम्ही चाललो आहोत म्हातारीच्या बुटच्या इथे बघूया आता बघून घ्या नाहीतर रडशान मला खूप पाहिजे. बघा रडत जर नसले तर घेऊन जातो आम्ही तिकडे. काही खायचंय का हे खायचंय का अंकल कितने का है 30 रुपये 30 रुपये. थोड़ा ज्यादा है कम है ये वेगळा आहे. घे मग एखादं दोन म्हणून तुम्हाला कुठे नेत नाही हो. आता त्याचे दिसतंय ना हो हे बघा. ऑनलाईन पेमेंट आहे ना हा त्याच्या ऑनलाईन पेमेंट लागतंय ऑनलाईन पेमेंट नाही आहे का अयो पैसे निघाले हे बघा कसली चुकी रस्त नाही का पैसे काढत जा ना जरा बाहेर मग बघा गाईज मला देखील सांगितलं नव्हतं काय शाळेजवळ फक्त माझेच पैसे खर्च करायला बघ ती पोरगी बघितली ना माझी बहीण किती डेंजर आहे. लय डेंजर आहे देऊन देऊन एकच दिलं. धरा नाही घ्या ना चला तिकडे सावली आहे मग आता काय उन्हात आहे का? अरे म्हणजे हा? त्यांना बोट दिसत नाही आपण सावलीत असं तू म्हणतो तिकडे सावली मग काय उन्हात आता काय ऊन आहे ना आता तिकडे काय ऊन होतं का? मग इकडे रील्स बिल्स बनव जरा इकडे रील्स बिल्स बनवूया हो तुमचे मित्र बघा ना हा तुझे ते झोपलेत बघ तुमचे हा दे रे सोरे सोरे सोने दो ये बघा आपलं म्हातारीचं बूट फक्त 12 वर्षाखालील मुलांसाठी मुलांकरिता आहे म्हणजे मग मी तू किती वर्षाचा आहे हो तू बुटक वांग आहे वर जाऊ शकते ना बघूया इथून आता आपल्याला दिसत आहेत का ते ओय इकडे गेले इकडे हे मी बाहेरून घेतो काय आलं
हे वरती नाही जायचे रे. माझा इथे photo काढा. काय करायचं? चला मग आता आपण थोडा वेळ जरा फोटो सेशन करूया, नंतर मग वडापाव खाऊया. जेवण करूया. भूक लागली जरा काहीतरी खाऊया. चला बाय बाय. तर बघितलं का तुम्ही म्हातारीचं बूट कसं आहे? बघा म्हातारीचा बघितलं का? बघितलं ना. लय मोठं आहे. जातेस का तू? नाही ना. तू 12 वर्षाच्या खाली नाही आहे. गाईज हे आहे म्हातारीचं बूट. घरासारखं आहे. लेस बीस सगळं काही आहे. अजून जायचं आहे. कोणाला घालायचं असेल तर कोणाला घालायचं असेल तर त्याचा पाय पण तेवढा मोठा पाहिजे. चला चला चल जरा सावलीमध्ये उभं राहू. चला. ही इकडे तर जरा वेगळंच आहे. ही हार्टबीट आहे. ब्रेक हो. ये तर काय आता आम्ही इकडनं निघालो पार्कमधून. आता आम्ही चाललो आहे थोडीशी भूक लागली त्यामुळे तिकडे जाऊन जेवण वगैरे करू. तर आमचा मालदार पार्टीवाला पुढे बसलेला आहे, त्यामुळे पेमेंट पण तेच करणार आहे. तर guys, आता आम्ही आलेलो आहोत जेवण्यासाठी. काय फ्राईड राईस निवडलं ना हे घे. 100-150ला एक हे परवडतं. हां इथं रेट जास्त आहे, हेच परवडतं. ठीक आहे. मग 2 प्लेट घेऊया का? हां. हां ठीक आहे चालेल. बोलू का? ऑर्डर देऊ का? आणि ती पण पार्टी आहे. तेजस भाऊ आमचा देतोय, त्यामुळे आम्ही जबरदस्त ऑर्डर करतोय. आता तेजस काय देतोय पार्टी? जे तुम्ही बोलशाल ते तुम्ही मागवा करतो. मी आहे भांडी घासायला काय? बोल मग. बर्थडे बघलं ते बर्थडे करताय. हा ना, तिलाच देऊ टाकू. काय का तुलाच देऊ का आम्ही सोडून? तू भांडी घासत बस. हा मग आमचे पण पे करायचे. मग त्यात काय? मला काय मी बोलेन थांबा आलो 5 मिनिटं. आणि मग त्यांना घरी चला. मग आता घरी जाण्याच्या आधी आम्ही काय काय मजा करतो, काय काय मस्ती करतो वगैरे ते, आणि काय काय ब्लॉगमध्ये होते ते तुम्हाला ब्लॉगमध्ये मी सांगितलं, तर तुम्ही कंटिन्यू करा. चला. A few moments later. आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही हॉटेलमधून पण निघालेलो आहे आणि आता आम्ही चाललोय बीचवरती. जवळपास एक बीचवरती जायचं आहे. आणि आता जस्ट जेवण झालंय ना, त्यामुळे आता ते थोडंफार जिरवत म्हणून आता आम्ही चालत चाललोय. तर बघूया आता आपली मजा कशी होती. बोल तेजस. तर गाईज आता जेवण केलेलं आहे. हा. आता भरपूर काहीतरी अटकलेलं आहे. आता ती काडकी नेहमी काढत आहे. असं काढत आहे. हे बघा मी तुम्हाला शिकवतो कसं काढायचं आहे. बघा अशी काडकी असते. असं 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 करायचं, म्हणजे त्याने काय होतं दातातली घाण सगळी निघते. अच्छा. हा चला आता तुम्हाला इकडे दाखवून देतो मी. हे बघा तुम्ही पूर्ण क्रिकेट वगैरे खेळताय, बघू शकतात तुम्ही. हा हा तुम्ही बघू शकता. आम्हाला पण माहिती तुम्हाला डोळे आहे. ते जाऊ दे. जिचा बर्थडे ती तर म्हणते कारण की चालत चालत तुम्हाला सांगाडते. हॅपी बर्थडे. आम्हाला बिल भरायला लावलं तुम्ही. तुमचा बर्थडे असं खरं नाही. तुमच्या बर्थडे शेवटी आम्हालाच बिल द्यावं लागले. खरं काय बघितलं तुम्ही, जिचा बर्थडे आहे ती म्हणते मी फक्त खायला आहे, तुम्ही फक्त बिल भरा. अशी आहे.
बर्थडे माझा आहे, खाऊ तुम्ही त्यांच्यासाठी मी गिफ्ट देत आहे. घ्या लगेच, हे घ्या हो. बापरे किती काढा ये बाबू एवढं काढ्या हॉटेल मधले पैसे दिले, घेतले पाहिजे ते. घरी कशाला घेऊन जातात ते? कोणत्या काडक्याचे बरोबर त्याला टोकच नाही त्या काडक्यांना. त्याच्यापेक्षा लिंबाची काडकी बरी आपली. तर आई, तुम्ही जेवण केलं? काय 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 गाईजला विचारतो, तुम्ही जेवण वगैरे केलं का नाही? हो मग हम्म? मग आपले फॅन्स पण जेवण वगैरे करून बसलेले आहेत. अच्छा. काही जण दुपारचं जेवण करत असतील, काही जण रात्रीचं जेवण करत असतील आणि काही जण सकाळचा नाश्ता करत असतील. जे जे आताच्या वेळेला ब्लॉग बघतात ते लोक. वो गाडी आली इकडे, हो गाडी, हे गड्डी तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत चौपाटीवरती उन्हात उन्हातानात फिरायला, कारण आम्हाला लवकर घरी जावं लागणार आहे. रात्रीचं लेट जास्त करून चालणार नाही आहे, कारण आमच्यासोबत एक लेडीज आहे जिचा आज बड्डे आहे. हा, मग तिच्या बर्थडेला काय घरी जाऊन कामच करायला लावणार आहे ना. हा? हा, जसं कौतुक आम्ही सांगत. त्यांनी काय अजून काय पार्टी दिलेली नाहीये. हा. तुमचं मुस्कान, तुमचा असा चेहरा दाखवा ना त्याच्यामध्ये, दाखव. जरा बघू द्या ना त्यांना तुमचा चेहरा तरी. जरा चला ना. हा? चला मग आता इकडे जाऊन आपण, कोणीही नाहीये. मित्रांनो, तुम्ही ही कधी माती बघितली नसेल तर ही माती बघून घ्या, ती बघून घ्या. पिवळी पिवळी आहे. हा, तुझ्या नानाने बघितली का ती पिवळी पिवळी? माणसेच म्हणत होते पिवळी पिवळी. स्किन कलर टाईप येतो. ते जे उडव जा, कबुतरांना उडव. कबूतर अभी इधर अभी इधर क्यों उड़ाएंगे? ये आजा उडव जा. त्याच्यात जाऊन उडवलं का? जा लवकर. ते जातच आहे माझ्या पहिले. ये फोटो निघाला, फोटो निघाला. वाव, तिकडे तरी बसूया. तिकडे इकडे लय ऊन आहे, उन्हाचं काय मजा नाही. तिथे आहेत ना भरपूर जण ना. एवढं लांब चालत जायचं. चला, नाही जाऊन चालत जायचं. सावली आहे इथे बरं. तुला का अच्छा आहे इधर? हा, समोरच्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट बुक करायचा. ते बघा ना, समोरची बिल्डिंग तिथं फ्लॅट बुक करू म्हणजे रोज संध्याकाळी इथं फिरायला. दिखता नहीं है क्या? खत्म हो जाता है ये दिन में. कितने रहते हैं इसमें? 120 आता है क्या? 20 गए, अभी 100 रहे. बघा, हे काका एवढ्या उन्हामध्ये हे आईस्क्रीम वगैरे विकतायत. एवढं जळ असतं ते. किती? 120. बघ बरं उचलून. हे बघा,
जाम जड येते. जरा चालून दाखव ना मग. हा चालून दाखवून कंबर घे लॉक करून. बघा हे ऊन पण बघा किती आहे. त्यांचं वय पण जास्त वाटतं, बघू शकता तुम्ही. आनसी इधर से कहाँ रहते आप? इधर इकडे बघ. दूर है क्या घर आपका? गाडी go. अय एक पण उडला नाही. आता 1 मिनिट थांबा, मी करतो बघ. हा इकडे ये जवळ, असं इथे ये जवळ, इथे ये जवळ. ती पळाली. हो थांबा ना. हो थांबा. ए भाई काय फालतूगिरी राव. इसलिए मैं इनको लेके नहीं आता कभी भी. वीडियो नहीं बनाने देते कभी भी. अरे माझा तर शॉट घ्या कोणीतरी. गप्प बस. ती काय करते? पळता तर येत नाही पण पळता असे. कशी कसे म्हणतात ते एव्हा असे. पॅन्ट पण बघा किती. वन्स मोर. चला रनिंग. या. ए चल ना तिकडं. चल तिकडं. मग बरं ब्लॉग कसा आहे? जाऊ सांग तिला. उडव जा कबूतर उडव. गपचे बा उडव. कुठं झाला बंद. काय म्हणताय? वाह क्या सीन है. वाला नहीं है ये किसका है? उसने उठा लेने का. चल मी ते आओ, घेतो. आता क्या? हाँ पूरा डालो, बाटली डाल दो, इनको बहुत तीखा लगता है. घे लो. इतनी बड़ी है. मग. नको आहे का? देव अर्धी कापून घ्या ठेवून. नको आहे का? देव अर्धी कापून घ्या ठेवून. पैसे कमी करा. चिंच कोण घेणार आता? नाही चिंचन. नको चिंच नको. का रे? नको चल. एवढे 2च घ्यायचे. हा मग मग द्या पैसे. तर गाईज आता आमचा इकडे बीचवरती फिरण्याचा प्रोग्राम वगैरे सगळं झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे रिटर्न स्टेशनला आणि तिकडनं नंतर डायरेक्टली घरी. चला ब्लॉग आपला इकडनं थोडा कंटिन्यू होतो आणि नंतर मग घरी गेल्यानंतर एंड होईल. चला बाय बाय. तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत CST स्टेशनला. आता इकडनं ट्रेन पकडून नंतर मग डायरेक्टली घरी. संध्याकाळचे 5:30 आणि आम्हाला जाता करता बर्थडे सेलिब्रेट पण करायचं आहे. तिथे गेल्यानंतर बघू बर्थडे सेलिब्रेट करायला भेटतोय का नाही भेटत, किंवा घरीच मग आमचं सेलिब्रेशन होतंय. घरी शिऱ्याचा केक बनवू.